वेदांगी, संध्याकाळी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तर तयार राहा आणि मला कोणतेही कारण नको आहे. तो बोलून निघून गेला. ती बेडवर बसून विचार करत राहिली. आज 2 दिवस झाले होते. तिला कळत होतं की ती आई होणार आहे. आयुष्यातला सगळ्यात मोठा सुख तिला लाभलं होतं. तिच्या घरात येणारं हे पहिलंच मूल होतं. सगळे आनंदी होते जेव्हा तिने ही गोड बातमी सांगितली घरात. पण तिच्या या आनंदाला विरजण लागलं तेव्हा जेव्हा तिच्या सासऱ्यांनी सांगितलं, आम्हाला पहिला मुलगाच पाहिजे, आमचा वंश वाढवायला. 2 दिवसांपूर्वी सूर्याच्या किरणांनी तिची झोपमोड झाली आणि तिने बाजूला बघितलं तर तिचा नवरा तिला बघत गोड हसत होता. गुड मॉर्निंग लव. तिच्या कपाळावर किस करत तो बोलला. गुड मॉर्निंग आहो. हसत तिने पण उत्तर दिलं. आज उठायचं नाही वाटतं तुला? त्यांनी तिच्या पोटावर हात टाकत जवळ ओढलं. तिने नकार देत त्याच्या टी शर्ट घट्ट पकडला. ओके तू झोप, मी जातो, मला ऑफिस आहे, बोलत त्यांनी तिच्या ओठावर हलके ओठ ठेवत दूर झाला. तो फ्रेश होण्यासाठी गेला तसं ती पण उठून आवरू लागली. ही आहे वेदांगी, आपली नायिका. तो तिचा नवरा रुद्र. हे एका लग्नामध्ये भेटले आणि तिथून त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. सगळ्यांना वाटतं त्यांचं अरेंज मॅरेज आहे, पण त्यांनी लव्ह मॅरेजचं रूपांतर अरेंजमध्ये केलं. कारण तिची फॅमिली थोडी मिडल क्लास पण आत्ताच्या काळासोबत चालणारी, तर रुद्रची फॅमिली जुन्या चालीरीती, जुने विचार करणारी. रुद्रचं खूप प्रेम होतं म्हणून त्यांनी ओळखीच्या पंडितांकडे वेदांगीची पत्रिका देऊन हे काम केलं होतं. ही गोष्ट फक्त रुद्र, वेदांगी आणि वाणी, रुद्रची मोठी बहीण, तिचा फक्त रुद्रसोबत संबंध होता आता, कारण तिने पळून जाऊन लग्न केले होतं. तेव्हापासून तिचं या घरासोबत नातं तोडलं गेलं होतं. यामध्ये होती वेदांगी. फ्रेश होऊन खाली आली. आज सकाळपासून तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. सकाळपासून पण 2 वेळा उलटी करून झाली होती. तिला वाटलं ॲसिडिटी असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि किचनमध्ये तिच्या सासूबाईंना मदत करायला गेली. ती काम करत असताना अचानक तिला चक्कर आली. तेव्हा किचनमध्ये असणाऱ्या सासूबाई आणि काकीचं लक्ष तिच्याकडे गेलं. अगं हळू, काय होतंय तुला? सासूबाई, माहीत नाही आई, चक्करसारखं वाटतंय थोडं. ती टेबलवर बसून डोकं पकडून बोलली. ताई, तुम्ही हिला रूममध्ये घेऊन जा, मी डॉक्टरांना कॉल करते. काकी फोन लावत बोलल्या. सासूबाईंनी तिला हाताला पकडत रूममध्ये घेऊन आल्या आणि तिला बेडवर झोपवलं. डॉक्टर आल्या आणि त्या वेदांगीला तपासू लागल्या. काय झाले डॉक्टर? काही काळजीचं कारण नाही ना? रूममध्ये येताच रुद्र बोलला. त्याला काकींनी कॉल केला बरोबर तो धावत आला होता. नाही, काळजीचं काही कारण नाही, पण आता तिची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या तिची अवस्था नाजूक आहे. डॉक्टर हसून बोलल्या. पण इथे कोणाला काही समजलं नाही. म्हणजे काय? आम्हाला काही कळलं नाही डॉक्टर. रुद्र, म्हणजे आता तुम्ही बाबा आणि या आई होणार आहेत. डॉक्टर, अच्छा असं काय? रुद्र सहज बोलून गेला. नंतर त्याला क्लिक झालं डॉक्टर काय बोलल्या ते. त्यांनी जोरात जाऊन त्याच्या आईला गोल फिरवलं. एवढा आनंद झाला होता. आई आणि काकी पण खूप खुश झाल्या होत्या. वेदांगी, उद्या एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन जा, आपण बाकी टेस्ट करून घेऊयात. आता निघते मी, काळजी घे आणि वेळेवर खा आणि हे औषधं घे. डॉक्टर सूचना देऊन निघून गेल्या. ताई, चला आपण देवापुढे साखर ठेवूया. काकी, हो चल. रुद्र, काळजी घे आणि काही लागलं तर मला किंवा नीलमला आवाज दे. सासूबाई, हो आई. रुद्र, वेदू. रुद्र प्रेमाने तिला जवळ घेत बोलतो. ती लाजून डोकं वर काढतच नाही. थँक्स मला एवढं मोठं गिफ्ट देण्यासाठी. तो अजून जवळ ओढत कपाळाला कपाळ लावतो. ती पण त्याला बिलगून त्याच्या कुशीत शिरते. रात्री आपण बाहेर जाऊया, थोडं फ्रेश वाटेल तुला. रुद्र, पण आई काय बोलतील? तिने घाबरत विचारलं. कारण 7 नंतर बाहेर कोणी जास्त जात नव्हतं आणि सुना आणि मुली तर अजिबात नाही. मी बोलेन, तू आता आराम कर.
तिला नीट ब्लँकेटनी कव्हर करत त्यांनी कुशीत घेत बोलला. संध्याकाळी रुद्रनी आईकडून बाहेर जाण्याची परमिशन घेतली. आईने पण दिली. रुद्रचे आप्पा म्हणजे राजीव पाटील घरी नव्हते म्हणून त्यांनी पण बाहेर जाऊ दिलं. नाहीतर आप्पा घरी असले की बाहेर जायचं म्हणजे अवघड होतं. तसं सगळ्यांसाठी. अहो, मी कोणती साडी घालू? वेदांगी कपाटातली साडी बघत बोलते. आज साडी नको, ड्रेस घाल. एखादा रोज साडी घालून कंटाळा बरा येत नाही तुला? रुद्र, अहो मला तरी कुठे सवय होती, पण आता घरात आई आप्पांना चालत नाही म्हणून घालते. तोंड बारीक करून वेदांगी बोलते. खरं आहे, आमच्या घरच्या विचारांनी आणि नियमांनी तुझ्या सगळ्या स्वप्नांची माती केली आहे. तो पण काहीसा नाराजी स्वरात बोलला. असं काही नाही हा. आई काकी खूप समजून घेतात मला आणि आप्पा आहेत थोडे कडक शिस्तीचे, पण मनाने खूप चांगले आहेत. ती त्याचा मूड चांगला करत बोलली. हो, गप्पा खूप झाल्या, लवकर तयार हो आता. आणि मी आणलेला गुलाबी चुडीदार ड्रेस घाल, खूप छान दिसतो तुझ्यावर तो. तो सूचना देऊन गॅलरीमध्ये कॉल अटेंड करायला गेला. काही वेळांनी दोघे तयार होऊन हॉटेलला गेले. मस्त गप्पा आणि जेवण करून घरी आले. उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून रुद्रनी तिला औषधे देऊन झोपायला सांगितलं. स्वतः पण तिला थोपटत झोपी गेला. आई, वेदू कुठे आहे? रुद्र खाली येत बोलला. नाश्त्याची तयारी करते आहे. काही काम होतं का आई? अगं, आज हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. डॉक्टर बोलल्या थोड्या टेस्ट करायच्या आहेत. रुद्र बोलून डायनिंग टेबलवर बसला. हो का, मग नाश्ता करून निघा तुम्ही. आई बोलून किचनमध्ये गेल्या. सगळे नाश्ता करायला बसले होते. आई, काकी, काका, रुद्र आणि वेदांगी. पण तिला उलटीचा त्रास होत असल्याने ती उठून बाथरूममध्ये गेली. वेदू, काय झालं हिला आई? रुद्र काळजीने बोलला. त्याच्यासाठी हे सगळंच नवीनच होतं. काही नाही, पहिले काही महिने त्रास होतो. काळजी नको करू, तू मी बघते. आई वेदूच्या पाठी रूममध्ये गेल्या. अरे आता हे चालायचं, तू खाऊन घे आणि जाऊन या. काकी वेदांगी बाथरूममधून बाहेर आली तर सासूबाई रूममध्ये तिची वाट बघत होत्या. आई, तुम्ही कशाला आलात? मी आले असते बाहेर. वेदांगी, असू दे ग, आता कसं वाटतंय? जास्त त्रास होतोय का? आई, नाही आता नाही, ठीक आहे. वेदांगी, तू कपडे बदल आणि खाली ये, मी जाते. आई, हो लगेच येते. वेदांगी दोघे मिळून गाडीमध्ये बसले. अहो, तुम्हाला एक विचारू? वेदांगी, बोल ना बिंदा. आवडते काय? मी काही खाणार नाही तुला. रुद्र हसत बोलला. तुम्हाला काय पाहिजे? पहिली मुलगी का मुलगा? वेदांगी, मुलगा, ते पण माझ्यासारखा. रुद्र थोडं सिरियस टोनमध्ये बोलला. मुलगाच का? मुलगी पण होऊ शकते ना आपल्याला. वेदांगी, नाही मला मुलगाच पाहिजे. यावर आता चर्चा नको आहे. रुद्र बोलून गाणी लावतो की विचार करायला लागते रुद्रच्या बोलण्याचा. असे का बोलत आहेत? जे पण होईल आमचं असेल, आमचा वंश असेल. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार चालू झाली होती. ती दुसऱ्या बाजूला तोंड करून ते लपवत होती. थोड्याच वेळात दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. कालच्या डॉक्टर ओळखीच्या असल्याने त्यांचा लगेच नंबर वेदांगीला आतमध्ये तपासायला घेऊन जातात. रुद्र बाहेर बसला होता. बाकी टेस्ट आणि सोनोग्राफी झाल्यावर डॉक्टर वेदांगीसोबत बाहेर आल्या. वेदांगीला आणि रुद्रला बाहेर बसायला सांगून रिपोर्ट येण्याची वाट बघायला सांगतात. त्यांना 10-15 मिनिटं लागणार होते म्हणून बाहेर बसतात. तिथे बाजूला बाकावर एक लहान मुलगी होती. 1.5-2 वर्षाची असणार. गोऱ्या गुबऱ्या गालाची, गोलूमोलू अशी गोंडस होती. ती तिच्या सॉफ्ट टॉयसोबत खेळत होती. तिला बघून वेदांगीला खूप छान वाटलं. ती हळूच तिच्या बाजूला सरकली. हॅलो स्वीटी. ती 2 भुवया जवळ आणून तिला बघू लागली. चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. पिल्लू, आंटीला हॅलो बोल, तिची मम्मी तिला बोलते. हॅलो, ती तिच्या गोड आवाजात बोलते. किती गोड आहेस. तुझं नाव काय पिल्लू? वेदांगी हसत तिचे गाल ओढत बोलली. ती वैतागून तिच्या मम्मीकडे बघते. म्हणजे माझे गाल ओढते ही आंटी करून. अगं, आंटीने लाडाने ओढले होते. सॉरी हां, तिला लगेच राग येतो. तिचं राम बघत वेदांगीला बोलतात.
नाही चालतं ओ. आणि सॉरी पिल्लू. वेदांगी कान पकडून क्यूट फेस करून बोलते. रुद्र बाजूला बसून फोनमध्ये लक्ष आहे दाखवून तिरप्या डोळ्यांनी त्यांच्या गप्पा आणि वेदांगीच्या फेसवरचा आनंद बघत माझं नाव काव्य आहे. ती तिच्या तोतल्या भाषेत बोलली. खूप गोड आहे नाव तुझं वेदांगी. मिसेस पाटील तुम्हाला आत बोलावलं आहे, नर्स येऊन बोलली आणि वेदांगी काव्याच्या विश्वातून बाहेर येते. हो. रुद्र काव्याला गोड पापा देऊन ती परत डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली. सोबत रुद्र होताच. या बसा मिस्टर अँड मिसेस पाटील. डॉक्टर. हो. दोघे बसत बोलले. मी रिपोर्ट बघितले आहे. ऑल इज गुड. फक्त थोडी 1-2 महिने काळजी घ्यावी लागेल आणि 2 महिन्यांनी परत तपासायला घेऊन या. डॉक्टर. हो चालेल, येतो आम्ही. थँक्स डॉक्टर. रुद्र उठत बोलला. दोघे घरी आले तर बाहेर राजीव आप्पा यांच्या गाड्या होत्या. ते खासदार असल्याने त्यांच्या बाहेरच्या स्वाऱ्या जास्त प्रमाणात असायच्या. हॉलमध्ये राजीव आणि त्यांची बाकी सदस्य बसले होते. त्यांचा हॉल खूप मोठा असल्याने एका बाजूला पार्टी सदस्यांना किंवा बाकी मेंबर्सना बसून चर्चा करायला अशी जागा केली होती. तिथेच बसून राजीवनी रुद्र आणि वेदांगीला आतमध्ये येताना बघितलं, पण नंतर बोलूया म्हणून दुर्लक्ष केलं. त्यांना घरी आल्यावर कळलं होतं की घरात नवीन पाहुणा येणार आहे म्हणून. वेदांगी रूममध्ये येऊन फ्रेश झाली आणि खाली निघून आली. साडीचा पदर डोक्यावरून सांभाळून, कारण आज आप्पा होते घरात. त्यांना आवडायचं नाही सुनांनी असंच फिरलेलं. आई काय करू मी? वेदांगी किचनमध्ये येत बोलली. आलात तुम्ही? काय बोलले डॉक्टर? काकी अगं नीलम तिला पाणी तरी दे, नंतर प्रश्न विचारत बस. आई हसत बोलल्या. अगं बाई विसरले, थांब आत्ता आणते. काकी बोलून पाणी आणायला गेल्या. बाकी डॉक्टर काय बोलल्या? आई तिला काळजी घ्यायला बोलल्या आहेत डॉक्टर. 2-3 महिने आणि पोटभर आहार घेत जा असं बोलल्या. रुद्र पाठवून येत बोलला. आई आता तिला पूर्ण बेड रेस्ट करायला देऊया. बाकी कामं करायला नोकर कमी नाहीत. जेवणाचं आपण आहोत बघायला. काकी दोघांना पाणी देत बोलल्या. काकी एवढं काही नाही, थोडंफार काम केल्याने होतं तसं, पण तुम्ही नाश्त्याशिवाय काम देत पण नाही. वेदांगी तोंड बारीक करून बोलली. अगं आम्हाला तू एकुलती एक सून आहेस, ते पण मुलीसारखी, आणि मुलीला कोण काम सांगतं का? काकी मायेने डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. थँक्स काकी, तुम्ही आहात म्हणून मला कधी आईची आठवण पण येत नाही. नेहमी सपोर्ट करत असता मला. ती आई आणि काकीच्या मध्ये उभी राहून जवळ घेत बोलते. आता जाऊन आराम कर, जेवताना बोलावतो आम्ही. आणि तू रे ऑफिसमध्ये नाही जायचं की सुट्टी आहे? आई जायचे आहे, पण आता आप्पासोबत बोलून निघेल. रुद्र. ठीक आहे. आई बोलून काकीसोबत जेवणाची तयारी करायला गेल्या. रुद्र आप्पांना भेटायला त्यांच्या रूममध्ये आला होता. बोलावलं तुम्ही आप्पा? रुद्र रूममध्ये प्रवेश करत बोलला. हो, तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं. आप्पा बोला ना आप्पा. रुद्र त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलला. आम्हाला समजलं की तुम्ही बाबा होणार आहात, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आप्पा. थँक्स आप्पा. तुमचं पण अभिनंदन. तुम्ही पण आजोबा होणार आहात. रुद्र हसत बोलला. पण अजून काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं आम्हाला आप्पा. काय आप्पा? रुद्र पण गोंधळून गेला होता, कारण आप्पा फार कोड्यात बोलत होते. तुम्ही बाप होणार आहात हे चांगले आहे, पण तुम्ही एका मुलीचे बाप होऊ नये असं वाटतंय आम्हाला. तुम्हाला माहीत आहे तुमच्या मोठ्या बहिणींनी काय दिवे लावले आहेत ते. तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे आमचं नाक आणि प्रतिष्ठा मातीत गेली होती. ती खूप मुश्किलीने परत आली आमची. परत आम्हाला तसं होऊ नाही द्यायचंय. आप्पा रागात बोलतात, पण आप्पा. रुद्र बोलताना थांबला, कारण आप्पांनी इशारा करतात. आम्ही बोललो ना घरात मुलगाच होणार, तर लवकर सुनवाईची तपासणी करा. काय करायचं पुढे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आप्पा. हुंकार भरत रुद्र बाहेर आला. रूममध्ये वेदांगी कपडे फोल्ड करून ठेवत होती. रुद्रला तिचा हा स्वभाव आवडायचा. किती पण दमली असली किंवा आजारी असली तरी ती स्वतःची कामे स्वतः करायची. मग ते सगळ्यांचा नाश्ता असो की किंवा घरातील छोटी मोठी कामं.
पण आता गरोदरपणात आत्ताच्या पोरी बेडवरून साधं पाणी घेत नाहीत, पण ही तिचे आणि त्याचे सगळी कामे स्वतःच करायची. तो येऊन तिच्या पाठी उभा राहिला आणि तिला मिठीत घेतलं. अहो, तुम्ही गेला नाही का ऑफिसमध्ये? वेदांगी, नाही, थोडं डोकं दुखतंय आणि दमल्यासारखं झालं आहे, म्हणून आज नाही जात. रुद्र तिची मिठी घट्ट करत बोलला. अच्छा, तुम्ही बसा, मी तेल गरम करून आणते, मस्त मालिश करून देते, थोडं बरं वाटेल. वेदांगी कपाटात नीट लावत बोलली. नको अगं, तुला पण आरामाची गरज आहे. रुद्र, तुम्ही थांबा, मी आणते, असं बोलत ती गेली पण आणायला. रुद्र तिला कसं सांगायचं याच विचारात होता की त्याला डोक्यावर तिच्या लांब बोटांचा स्पर्श झाला. आपोआप त्याचे डोळे झोपेच्या अधीन झाले. काही वेळांनी तिचं लक्ष त्याच्या फेसवर गेले तर तो झोपला होता. चेहऱ्यावर थकवा आणि सोबत कपाळावर आट्या होत्या, कोणत्या तरी टेन्शनच्या. नंतर बोलूया त्यांच्यासोबत आपण, असं ठरवून ती पण त्यांच्या बाजूला झोपी गेली. दुपारी दारावर थाप पडली आणि तिची झोपमोड झाली. तिने उठून दार उघडलं तर आई जेवायला बोलवायला आल्या होत्या. काय ग, झोपली होतीस का? आई, थोडंसं डोळा लागला होता. वेदांगी, बरं, आता फ्रेश होऊन खाली जेवायला या. ठीक आहे आई. वेदांगी दोघे फ्रेश होऊन खाली आले तर सगळे पहिलेच येऊन बसले होते. रुद्र पण त्याच्या जाग्यावर जाऊन बसला. वेदांगी, तुम्ही पण बसा, आप्पा बोलले. हो आप्पा. एवढंच भीत ती बोलून रुद्र शेजारी बसली. सगळ्यांची जेवणं झाली आणि फक्त रुद्र आणि आप्पा लास्टला राहिले होते. रुद्र, तुम्ही बोललात का सुनबाईसोबत दुपारच्या विषयावर? आप्पा जेवण संपवत बोलले. नाही अजून, पण बोलतो मी. तो बोलून रूममध्ये गेला आणि आम्ही पण तुमचं आणि घरच्यांच्या भल्याचं बोलतोय. आप्पा स्वतःशीच बोलून त्यांच्या रूममध्ये गेले. रुद्र रूममध्ये आला तर वेदांगी गॅलरीमध्ये बसून फोनमध्ये बघून हसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांच्या मनाला कधी फोनमधलं बघतोय असं झालं होतं. तो हळूहळू पावले टाकत तिच्या पाठी जाऊन उभा राहिला आणि डोक्यावरून बघू लागला. समोर तीच हॉस्पिटलमध्ये मुलगी होती. तिच्या चोरून काढलेला फोटोला बघून वेदांगी हसत होती. तिला कसं सांगायचं गर्भलिंग तपासणीबद्दल? हाच विचार करत तो तिच्या बाजूला जाऊन बसला. किती गोंडस आहे ना. त्याच्या बाजूला बसलेलं बघून तिने फोनमधला फोटो दाखवत विचारलं. तो समोर दूर नजर टाकत बोलला. तू नीट जेवलीस का आणि मेडिसिन घेतली का? रुद्र काही बोलायचं म्हणून बोलला. हो. वेदांगी, जाऊन झोप मग आता, सकाळी पण लवकर उठायचं असतं तुला. रुद्र बोलून फ्रेश होण्यासाठी गेला. त्यांना काय झालं, सकाळपासून वेगळं वागत आहेत, नीट बोलत पण नाहीत. ती विचार करत उठून बेडवर जाऊन झोपली. रुद्र फ्रेश होऊन आला तर ती झोपली होती. तो येऊन तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि हलकेच कपाळावर ओठ ठेवून तिला कुशीत घेऊन झोपतो. ती पण लगेच त्याला बिलगून झोपते. सकाळी रुद्र लवकर उठून जिममध्ये येतो आणि सगळे विचार पंचिंग बॅगवर काढतो. हात लाल झाले होते तरी तो थांबत नाही. आप्पा बाहेर जाताना त्यांची नजर त्यांच्यावर जाते. ते पण जिममध्ये येतात. रुद्र, तुम्ही काय करत आहात? ते बॅग पकडत बोलतात. काही नाही, ते असंच. रुद्र बोलून नॅपकिननी चेहरा पुसत बोलतो. तुम्ही बोललात का तपासणीबद्दल सुनबाईसोबत? तुम्हाला होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही बोलतो, पण आम्हाला मुलगाच पाहिजे. ते थोडं रागात बोलले. आप्पा, मला वेळ नाही भेटला. वेळ भेटला की बोलेन मी. रुद्र असं बोलून तनतन करत बाहेर रूममध्ये आला. ती सुद्धा तिच्या नवऱ्यासोबत बोलायचं म्हणून ठरवलं. वेदांगी रूममध्ये जात होती तर पाठवून तिची सासूबाई तिला आवाज देतात. आप्पाचं आणि रुद्रचं बोलणं तिला जिवारी लागलं होतं आणि तिचे डोळे आपोआप वाहू लागले होते. कारण इथे प्रश्न तिच्या बाळाचा होता. काही नाही, ते डोळ्यात कचरा गेला होता. बाकी तुम्ही बोला ना, काही काम होतं? वेदांगी, अगं तुला डॉक्टर आराम कर बोलले आहेत. तू जिन्यावरून चढ उतर किती वेळा केलीस? तिला त्यांचं बोलणं ऐकून कोणी काळीच चिरल्यासारखं झालं.
तिचं आपोआप हात पोटावर गेला. सुनबाई, आई, काय आई? काही काम होतं का? वेदांगी लगेच डोळे पुसत चालत बोलते. काय झालं ग? डोळे का पाणावले आहे? आई विचारतात. वर खाली करून तुला परेशानी होणार. आई विचारतात. तू आणि रुद्र खालच्या रूममध्ये शिफ्ट व्हा. बाजूला आमची रूम आहे, म्हणजे माझं पण लक्ष राहील. आई, मी यांच्यासोबत बोलून सांगते. वेदांगी, चालेल, सांग तसं. मी रघुला सांगते. आता जाऊन आराम कर. आई, येते मी. वेदांगी, ती जिन्यावरून जात विचार करते की रुद्रसोबत बोलावं. तो समजून नक्की घेईल अशी आशा होती. शेवटी आमच्या दोघांचा वंश आहे माझ्या पोटात. ती रूममध्ये येते. अहो, मला थोडं बोलायचं होतं. तिने भीत भीत बोलायचं ठरवलं. काय बोलायचं आहे वेदू तुला? त्यांनी तिचा हात हातात घेत विचारलं. मी तुमचं आणि आप्पांचं जिममधलं बोलणं ऐकलं. ती घाबरत बोलली. तुला कोणी शिकवलं नाही का? कोणाचं बोलणं असं चोरून ऐकू नये? रुद्र हात झटकत बोलला. अहो, मी मुद्दाम नाही ऐकलं. ते तर मी. वेदांगी रडकुंडीला येऊन बोलू लागली. रुद्रचा राग बघून बिचारी घाबरली होती. काही एक बोलू नको. जे ऐकलं ते खरं आहे. मी बोलणार होतो. आता तू ऐकलं आहेस तर ठीक आहे. उद्याच जाऊन बाळाची तपासणी करूया. रुद्र बोलून रूममधून बाहेर गेला. वेदांगीची राहिलेली आस पण मावळली. ती तिथेच बसून रडत राहिली. खूप वेळ रडून झाल्यावर तिने काहीतरी मनाशी ठरवलं आणि कोणाला तरी कॉल केला. कारण इथे प्रश्न तिच्या बाळाच्या अस्तित्वाचा होता. त्याच्यासाठी ती काही पण करू शकत होती. वेदांगीने कुणाला फोन केला असेल? ती तिच्या बाळाला या जगात येण्याच्या अगोदरच मारेल का? काय होईल पुढे वेदांगीच्या आयुष्यामध्ये? हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.